नमस्कार मंडळी, मी सिद्धाली. वेलकम बॅक टू द चॅनल. आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत आहात. तर ॲक्ट्रेस शिल्पा शिरोडकर यांनी बनवलेलं प्रॉन्सचं भुजण्याची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ही डिश नक्की कशी लागते याची उत्सुकता तर मला सुद्धा आहे. तर आपण फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण प्रॉन्स स्वच्छ करून घेऊया. त्यावरची साल काढून वरती जो काळा दोरा असतो तो सुद्धा काढूया. त्यानंतर प्रॉन्स आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. आता आपण मेन रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी एक कढई घेऊया. कढईमध्ये घालूया कांदा. इथे मी 2 कांदे उभे चिरून घेतले आहेत. आपण अजून गॅस सुरू केला नाहीये. आता आपण यामध्ये घालूया एक बारीक चिरलेली हिरवी मिरची. त्यानंतर यामध्ये घालूया 1 टीस्पून आलं लसूणची पेस्ट, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर. घरात नेहमी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांपासूनच आपण हे प्रॉन्सचं भुजणं बनवणार आहोत. आता आपण यामध्ये मसाले घालूया. यामध्ये घालूया अर्धा टीस्पून हळद. त्यानंतर घालूया 2 टीस्पून लाल तिखट. तुमच्याकडील मसाला जर जास्त तिखट असेल तर याचं प्रमाण कमी करा. आता आपण यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. सगळ्यात शेवटी आपण यामध्ये घालूया तेल. इथे मी 4 ते 5 टेबलस्पून तेल वापरलं आहे. आता आपण गॅस ऑन करूया. गॅसचा फ्लेम लो टू मीडियम ठेवायचा आहे. हे सर्व आता आपण एकजीव करून घेऊया. ही रेसिपी बनवायला जर तुम्ही नॉनस्टिक भांडं वापरणार असाल तर 2 ते 3 टेबलस्पून तेल पुरेसे आहे. मी आपल्या चॅनलवर डेली मिनी ब्लॉग सुद्धा शेअर करते, तर ते सुद्धा नक्की बघा. हे सर्व आता एकजीव झालंय. थोडा वेळ आपण हे शिजायला देऊया. आपल्या चॅनलचं मॉनिटायझेशन सुरू झालंय, त्यामुळे तुम्ही जॉईन बटनवर क्लिक करून चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता आणि चॅनलवरील एक्सक्लुझिव्ह कंटेंट बघू शकता. मसाला करपू नये म्हणून मध्ये मध्ये आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. आपल्याला कांद्याचा रंग बदलायला द्यायचा नाहीये. फक्त कांदा मऊ पडेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत. ही रेसिपी जर तुम्ही ट्राय केली तर याचे फोटोज तुम्ही शेअर करून इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर आम्हाला टॅग सुद्धा करू शकता. या दोन्ही अकाउंटचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघताय हे आम्हाला कमेंट करून सांगा. आता आपला कांदा छान शिजला गेलाय आणि मसाल्याचा सुद्धा कच्चा वास गेलाय. यामध्ये आपण आता बटाटा घालूया. इथे मी एका बटाट्याची साल काढून त्याचे पातळ स्लाइसेस करून घेतले आहेत. एवढे पातळ स्लाइसेस आपल्याला करून घ्यायचे आहेत, म्हणजे बटाटा शिजायला जास्त वेळ लागणार नाही. आता आपण हे एकजीव करूया. बटाट्याच्या सर्व कापांना मसाला व्यवस्थित लागला पाहिजे. तुम्हाला अजून कोणत्या वेगवेगळ्या रेसिपीज बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमधून सांगू शकता. त्या रेसिपीज बनवून त्याचे व्हिडिओज लवकरात लवकर पोस्ट करण्याचा मी प्रयत्न करेन. ज्यांनी चॅनलला ऑलरेडी सबस्क्राईब केलं पण बेल आयकनला क्लिक केलं नाहीये त्यांनी प्लीज बेल आयकनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे मी कधीही व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आता तुम्ही बघू शकता की सर्व बटाट्यांना मसाला व्यवस्थित लागलाय. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया. जवळजवळ 1 वाटी मी यामध्ये पाणी घातलं आहे. तुम्हाला जर बटाटे आवडत नसतील तर या स्टेजला तुम्ही डायरेक्टली यामध्ये प्रॉन्स घालू शकता, पण मी शिल्पा शिरोडकर यांची रेसिपी फॉलो केली आहे त्यामुळे मी यामध्ये बटाटे घातले. हे व्यवस्थित ढवळून घेऊया आणि यावर झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवून घेऊया. गॅसचा फ्लेम इथे आपल्याला लो ठेवायचा आहे. आता 5 मिनिटे झाली आहेत. आपण बटाटे शिजले की नाही हे चेक करूया. यातील बटाटे जर शिजले नसतील तर थोडं पाणी घालून पुन्हा आपण हे झाकून ठेवणार आहोत. यातील बटाटे आता व्यवस्थित शिजले आहेत. बटाट्यांमुळे याला खूप छान चव येते. यामध्ये आपण प्रॉन्स घालूया. तुम्हाला जर व्हेज भुजणे बनवायचे असेल तर बटाट्यांबरोबर प्रॉन्सऐवजी तुम्ही मटार घालू शकता. इथे मी 1 वाटी प्रॉन्स घेतले आहेत. हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एवढी सिंपल इन्ग्रेडियंट्स वापरून सुद्धा ही डिश खरंच खूप टेस्टी बनते. मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपण 1 वाटी पाणी घालूया. आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे. प्रॉन्स शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि प्रॉन्स जर जास्त शिजवले गेले तर त्याची कन्सिस्टन्सी चिवट होते. त्यामुळे 3 ते 4 मिनिटपेक्षा आपल्याला हे जास्त शिजवायचे नाही आहेत. आता आपण हे चेक करूया. यातील प्रॉन्स सुद्धा व्यवस्थित शिजले आहेत. आता आपण गॅस बंद करूया. आता आपलं प्रॉन्सचं भुजणं तयार झालं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, थोडी पातळच असते. हे भुजणे आता आपण दुसऱ्या बोलमध्ये काढून घेऊया. गरम गरम भाताबरोबर किंवा चपातीबरोबर हे प्रॉन्सचं भुजणं खूप छान लागतं.
प्रॉन्सचं भुजणं अतिशय सुंदर लागतं। ही रेसिपी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर कमेंट सुद्धा करा। अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा। बाय।